नमस्कार मित्र, मी अनिल बोरचाटे. आज मी आपल्यासमोर एक कविता सादर करतो आहे. कवितेचा आशय किंवा विषय असा आहे की रखुमाई देवी विठ्ठलापुढे आपलं प्रेम किंवा आपली ओढ आणि आपला राग कसा व्यक्त करत आहे ते मी थोडंसं तिची व्यथा मांडण्याचा थोडासा प्रयत्न या काव्यातून केलेला आहे. तरी आपण सुरुवात करूया. तर आपली देवी रुक्मिणी म्हणते, शोभतोस तू जरी नाही सोबत मी, शोभतोस तू जरी नाही सोबत मी, पण पूर्णत्वास तुझ्या गरजेची आहेच मी. तुझ्या मंदिरी तुला भक्तीची रास, तुझ्या मंदिरी तुला भक्तीची रास, पण मला फक्त तुझ्या सोबतीची आस. रमला तू भक्ताच्या घरी नदी किनारी, रमला तू भक्ताच्या घरी नदी किनारी, पण विसरलास की तुझ्यातच आहे माझी दुनिया सारी. भक्ताच्या प्रेमी हृदयी तू अन तुझीच वाणी, भक्ताच्या प्रेमी हृदयी तू अन तुझीच वाणी, तुझ्या ओढीपायी वसले मी दिंडीरवनी. ल्यायला तू भारी चंदनी टिळा, ल्यायला तू भारी चंदनी टिळा, पण तुझ्याच नामे लल्लाटी कुंकुम तुळशी हार गळा. तुडवून माती भक्ताची घडविली भांडी तू, तुडवून माती भक्ताची घडविली भांडी तू, कधी सजवून सांभाळणार आपला संसार विठू सांग तू. घाम गाळूनी फुलवली बाग अन फोडला जमिनी पाना, घाम गाळूनी फुलवली बाग अन फोडला जमिनी पाना, पण माझ्या चुली शिजला तुझा घास अजूनही तसाच त्या पाना. राहिला भक्तासी उभा चालवाया भिंत, राहिला भक्तासी उभा चालवाया भिंत, पण 2 पावले नाही धावला माझ्या भेटिया हीच खंत. नाही होऊ शकले मी तुझी राधा, नाही होऊ शकले मी तुझी राधा, पण माझ्या हृदयाला फक्त तुझ्याच नावाची बाधा. काय करू सांग तुझ्या हृदयी वसाया, काय करू सांग तुझ्या हृदयी वसाया, मन वाणी हृदय तल्लीन तुझेच प्रेमगीत गाया. भक्ताने केली फक्त भक्तीच अपार, भक्ताने केली फक्त भक्तीच अपार, पण मीच सांभाळला तुझा आजपर्यंत संसार. तरीही तू लीन त्या भक्तीशी आणि सेवेशी, तरीही तू लीन त्या भक्ताशी आणि त्या सेवेशी, मग आता सांग तूच कशी उभी राहू तुझ्याकडेशी. जरी दूर मंदिरी देही मी, जरी दूर मंदिरी अन देही, तरी आत्मा एक रूप होऊनी तुझ्यातच वाही, तरी आत्मा एक रूप होऊनी तुझ्यातच वाही. धन्यवाद.